लोकसभेतल्या पराभवाची जबाबदारी देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेमधून स्वीकारली। आणि याच विषयी अधिक बोलूया। अजय माने आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। अजय, आपण बघतोय की लोकसभेचा निकाल हा भाजपला जसा अपेक्षित होता तसा लागला नाही, त्यामुळे स्वाभाविक आहे की भाजपच्या गोटामध्ये कालपासून सगळी खलबत सुरू होती, हालचाली वाढलेल्या होत्या। देवेंद्र फडणवीस सातत्याने बैठका घेत होत्या। 2 दिवस या सगळ्या बैठका झाल्यानंतर, इतकं मंथन झाल्यानंतर आज म्हणजे दरेकर म्हणतात की ज्या वेळेला बैठक सुरू होती तेव्हा फडणवीस याबद्दलचं काहीच बोलले नाहीत। त्यांनी आपलं दुःख व्यक्त केलेलं होतं, याबद्दलची निराशा व्यक्त केलेली होती, मात्र असं कोणतेही विधान त्यांनी केलेलं नव्हतं। पण थेट पत्रकार परिषदेमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी अशा पद्धतीची भूमिका मांडणं, याचे कसे राजकीय अर्थ काढायचे? खरं तर गुरु, पाहिलं तर खूप मोठी घोषणा जी आहे ती देवेंद्र फडणवीस यांनी केलेली होती। कारण की मी पुन्हा येईन या घोषवाक्यासह देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा सत्तेत आले आणि त्याच्यानंतर महाराष्ट्रात भाजपची ढाल त्यांनी हातात पकडून ठेवली होती। पण महाराष्ट्रात ज्या वेळेस काल जसे निकाल आले त्या निकालानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या जे त्या खूपच भावना दुखावल्या गेल्याची माहिती स्वतः दरेकर म्हटलेत की ते नाराज होते, पण त्यांनी या संदर्भातली घोषणा जी आहे ती आमच्या समोर काही या संदर्भातलं म्हटलं नव्हतं। म्हणजे त्यांची नाराजगी जी आहे ती आतमध्ये थांबून ठेवली होती आणि त्याच्यानंतर थेट माध्यमांसमोर त्यांनी जे ते त्यांचं मत जे ते मांडलं होतं।